एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। भरधाव टेम्पोनं शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडलेला आहे। एका विद्यार्थ्याचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, तर 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। चांदवडच्या सोग्रस इथली ही संपूर्ण घटना आहे। तर भरधाव टेम्पोनं एका शाळकरी विद्यार्थ्यांना त्याला चिरडलेला आहे आणि याच अपघातामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। चांदवडच्या सोग्रस या परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडली आहे। निलेश वाघ आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। निलेश, अपघात नेमका कसा घडला? नक्कीच तुझ्या आपण जर पाहिलं तर हे जे विद्यार्थी होते हे शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना चांदवडच्या सोग्रस इथे एक भरधाव वेगाने येत असलेल्या एक टेम्पो वाहनाने जे ते या विद्यार्थ्यांना चिरडलं आणि या अपघातात जवळपास एक विद्यार्थी जो तो मृत्युमुखी पडला, तर जवळपास 10 ते 12 विद्यार्थी ते जखमी झाले। त्यापैकी 5 विद्यार्थी प्रकृती जी ती गंभीर आहे आणि त्यांच्यावर चांदवडची उपजिल्हा रुग्णालयात तसेच काही खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे। आपण जर पाहिलं तर ह्या घटनेनंतर जे आहेत ग्रामस्थांमध्ये संतप्त अशी भावना होती आणि त्यामुळे काही ग्रामस्थांनी या ठिकाणी रस्ता रोको देखील केला आणि त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। अधिकचा पोलीस बंदोबस्त जो तो या ठिकाणी आता पाठवण्यात आलाय। दरम्यान ही घटना समजल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे जे आहेत ते मालेगावकडे निघाले होते आणि त्याचवेळी त्यांनी ही घटना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन जे आहेत ते विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि योग्य पद्धतीने उपचार करण्याची जे सूचना देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळते। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर चांदवडच्या सोग्रस इथली ही घटना आहे जिथे अपघात घडलेला आहे आणि त्याचमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर इतर 10 ते 12 जण जखमी असल्याची माहिती मिळते। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। तर तिथली सध्याची ही दृश्य आहे। जखमींची विचारपूस करण्यासाठी आणि भेट घेण्यासाठी मंत्री दादा भुसे हे दाखल झालेले आहेत। डॉक्टरांकडून सुद्धा त्यांनी माहिती जाणून घेतलेली आहे। भरधाव टेम्पोनं शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडलेला आहे आणि ज्यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, इतर 10 ते 12 जण जखमी आहेत। दादा भुसे सध्या तिथे भेट घेऊन विचारपूस करतायत।